किती लोकांनी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची परीक्षा दिली? कोणीच नाही का? लक्षात घ्या, भरपूर मुलांचं स्वप्न असतं की आर्मीमध्ये अधिकारी बनावं, पण आर्मीमध्ये आता सध्याची परिस्थिती पाहतो ना, आर्मीमधले अधिकारी वगैरे जे आहेत ना किंवा कर्मचारी असतील त्यांच्याच मुलं जास्तीत जास्त आर्मीमध्ये अधिकारी आहेत. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? कारण आपल्यासारखे बाहेरून तयारी करणाऱ्या मुलांना काय त्याचं नॉलेजच नसतं. ते परीक्षा टाकतील, ते पास होतील परीक्षा, पण इंटरव्ह्यूचं नॉलेज नसतं. इंटरव्ह्यू कशा पद्धतीने आहे, काय आहे, काहीच माहिती नसतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये काय आपल्यासारखे विद्यार्थी काय फेल होऊन जातात. लक्षात घ्या, सिव्हिलची परीक्षा जी आहे ना, ही कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस ही जी परीक्षा आहे ती UPSC मार्फत राबवली जाते. समजतंय? ही परीक्षा वर्षातून 2 वेळेस होते. वर्षातून किती वेळेस होते? 2 वेळेस होते. पहिला आहे फेब्रुवारीमध्ये आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये. बरोबर आहे का माझ्या लोक? बरोबर? अरे समजतंय का? झोप येते का? आता कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची परीक्षा कोण देऊ शकतं? लक्षात घ्या, आता ज्या लोकांना आर्मीमध्ये जायची इच्छा आहे आणि जो लोक 17.5 वर्षी NDAची परीक्षा दिलेत पण ते परीक्षा काही पास झाली नाहीत, पण त्यांची खूप इच्छा आर्मीमध्ये जायची. समजतंय? ते लोक काय कंबाईंड डिफेन्सची परीक्षा देऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये काय फिक्स वॅकन्सीज असतात, 350 जवळपास वॅकन्सी असतात. वॅकन्सीच्या जवळपास 350. त्याच्यामध्ये IMA म्हणजे काय? इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी, इंडियन एअरफोर्स अकॅडमी आणि दुसरं आहे OT. OT म्हणजे काय? ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी. आता हे परीक्षा होत असताना प्रत्येकाला काय 3 पेपर असतात. 100 मार्काचे काय 3 पेपर असतात. तुम्हाला माहित आहे का रे? तुम्हाला माहिती नाही? लक्षात घ्या, आपल्या मराठवाड्याचा मराठवाड्यामधील लोक जे आहेत ना आर्मीमध्ये बिलकुल अधिकारी, फक्त कॉन्स्टेबल, शिपाई, लान्स नायक हेच भर नाही सगळं मराठवाड्याचा. का तर त्यांना ही गोष्टच माहिती नाही. किती लोकांना माहित होतं रे? सांगा बरं, अगोदर हात वर करा. किती लोकांना माहित होती? समजतंय? लक्षात घ्या, इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी, इंडियन एअरफोर्स अकॅडमी आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी. इंडियन मिलिटरी अकॅडमी जे आहे ते देहरादूनला आहे, इंडियन नेव्हल अकॅडमी जे आहे विशाखापट्टणमला आहे, इंडियन एअरफोर्स अकॅडमी जे आहे ते बेंगलोरला आहे. बरोबर आहे माझे लोक? आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी जे आहे ते कुठं आहे? चेन्नई. एवढं माहित आहे. आता आपण ह्याच्यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू, कारण भरपूर लोकांना तुम्हाला माहित असलं पाहिजे, एकदा लेफ्टनंट म्हणून जर एखादा जवान भरती झाला ना 12 वर्षामध्ये तो कर्नल होतो. बरोबर आहे का? 12 वर्षात, कारण ते ऑफिसर रँक आहे. समजतंय? आता लक्षात घ्या, ह्याला वयाची लिमिट आहे, ह्याला इंडियन मिलिटरी अकॅडमीला ह्याला आहे 24 वर्ष. किती वर्ष? 24 वर्ष. इंडियन नेव्हल आणि इंडियन एअरफोर्स अकॅडमीला आहे ह्याला आहे 23 वर्ष आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीला आहे 25 वर्ष. समजतंय का? लक्षात घ्या, आता IMA ची परीक्षा देण्यासाठी ह्याला कमीत कमी काय BA ही पात्रता पाहिजे. काय पाहिजे? BA ची पात्रता. म्हणजे आर्ट मध्ये जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर चालेल. समजतंय का? पण ह्या दोघांची परीक्षा द्यायची असेल ना तर तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे, तुमचं BSc पाहिजे PCM मध्ये पब्लिक. समजतंय का? किंवा मेकॅनिकल पाहिजे. म्हणजे हे जे पात्रता आहे हे कशासाठी? फक्त इंडियन नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमीसाठी. आता OT ला लक्षात घ्या, OT ला काय ग्रॅज्युएशन तुमचं BA मधून पण चालतंय का? ग्रॅज्युएशन काय BA मधून सुद्धा चालते. जर एखाद्या माणसाचं सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा BSc असेल 4ही परीक्षा देऊ शकतो. हा काय 4ही परीक्षा देऊ शकतो. आणि जर फक्त BA असेल तर इंडियन मिलिटरी आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीची काय परीक्षा देऊ शकतो. ह्याला काय 3 पेपर असतात. ह्याला सुद्धा 3 पेपर असतात. ह्याला सुद्धा किती असतात? 3 पेपर असतात. ह्याला सुद्धा 3 पेपर आणि ह्याला फक्त 2 पेपर. समजतंय का? लक्षात घ्या, ह्याचा पहिला जो पेपर असतो ना ते पूर्ण इंग्लिश असतो. काय असतो? पहिला ना इंग्लिश पेपर पूर्ण असतो, दुसरा मॅथचा पेपर पूर्ण असतो आणि तिसरा जो पेपर आहे तो असतो सामान्य ज्ञानचा. आता लक्षात घ्या, इंग्लिश मध्ये काय तुम्हाला विचमिन असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल किंवा स्पॉटिंग एरर असेल, व्होकॅब्युलरी जास्त प्रश्न असले याच्यावर लक्षात घ्या, किंवा फ्रेज असतो. इंग्लिश मध्ये ह्याच्या पद्धतीनं काय 100 मार्काचं असते. पण ह्याचं जे मॅथ आहे ना, मॅथ इथं खूप काशी करतात. ह्याचं मॅथ ना तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे,
पाय स्क्वेअर अर्धवर्तुळाचं किती असलं काय घंटा काय विचारणार. ह्याच्यामध्ये काय विचार लिमिट x टेन टू 0 tan x by x इक्वल टू 1 हाऊ टू प्रूव्ह असले प्रश्न विचारावे. लिमिट अँड डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन असे प्रश्न विचारले याच्यामध्ये. हा तेच सांगत आहे ना समजतंय का. किंवा मग हायपरबोला पॅराबोला इलिप्स ह्याच्यावर प्रश्न विचारतील किंवा वेवलेंथ काढा म्हणतील असे प्रश्न विचारतील. हे पूर्ण मॅथचा पेपर फक्त ह्याच्यात अवघड असतो असं समजतंय का. तिसरा पेपर आहे सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानामध्ये समजा इतिहास असेल, इतिहासाचे प्रश्न कुठे विचारतील. मोहनजोदडो हडप्पा पासून प्रश्न विचारतील समजतंय. तिथून प्रश्न घेतील मग ते कुंती राणी रजिया सुलतानाचं कुणासोबत अफेअर होतं, कोणता सेनापतीने तिला मदत केली आणि कुणाला मारली तिनं असं समजतंय. किंवा आपलं जे रणजित सिंग होते, रणजित सिंगच्या बायकोनं काय केली माहिती आहे का तुम्हाला. रणजित सिंगला मारला गेला नंतर त्यानं काय तिच्या सेनापती सोबत अफेअर केली आणि आपल्या सिख सैनिकालाच मारली तिनं खंदकामध्ये. हे वाचलंय का रे. तर म्हणजे तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास कमी आणि प्राचीन भारताचा इतिहास जास्त विचारला याच्यामध्ये समजतं का. ह्याचा इतिहासचा पाठ. नंतर आहे भूगोल. भूगोल म्हणजे काय जम्बूद्वीप 7 खंड कसे बनले तिथून सुरुवात होईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा, तुर्कस्तानची राजनीती अब्दुल कमाल पाशापासून किंवा माओ पासून असेल समजतंय, किंवा कार्ल मार्क्सची क्रांती इथून प्रश्न विचारते समजतंय का. किंवा फ्रेंच क्रांती इथून म्हणजे असं कोणतीच गोष्ट नाही युपीएससी मध्ये ओळखून जायचं काय प्रश्न विचारते समजतंय. आता जिओग्राफी म्हणजे काय खंड कसे निर्माण झाले तिथून विचारते. कोणता कालखंड कसा होता, अश्मयुग हा काय ताम्रयुग सगळ्या गोष्टी म्हणजे तिथून जमिनीमध्ये कुठून कोणता पदार्थ आहे, 6650 मीटर मध्ये गेल्यावर काय लागतं नाही का, निफे वगैरे मॅग्नेशियम निफे बरोबर आहे का. इथून सुरुवात होईल भूगोलमध्ये आणि पार मग आतापर्यंत घंटापर्यंत समजतंय का. आता दुसरा पाय पंचायत राज. आता लक्ष द्या पंचायत राज म्हणलं ना ह्याच्यामध्ये पूर्ण राज्यघटना कोणत्याही कोपऱ्यातलं विचारलं असं वनलानं विचारलं नाही. राष्ट्रपतीची नियुक्ती कोणत्या कलमानं होती असं विचारलं नाही समजलं का. तर त्याचा जो प्रश्न विचारण्याचा जे प्रश्न जे टाईप आहे ना ते तुमचं ग्रॅज्युएशन लेवलचे टाईप असणार समजतं का. मग त्याच्यामध्ये परत इकॉनॉमिक्स आलं. इकॉनॉमिक्स मध्ये मग सर्व संकल्पना आल्या त्याच्यामध्ये मग M0 M1 M2 M3 बँक रेट रेपो रेट रिझर्व्ह रेपो रेट NNP GDP सगळं आलं. GST BST सर्व आलं. पण इकॉनॉमिक्स जुनं विचारणार नाही फक्त नवीन विचार समजतंय. आता पुढचं हा पार्ट आहे फिजिक्स. फिजिक्स मध्ये तुम्हाला 11वी पासून विचारते. सर्क्युलर मोशन करून पार E बरोबर MC स्क्वेअर पर्यंत विचारते समजतं का. सर्क्युलर मोशन पण सांगाल का रे. सर्क्युलर मोशन शिकले ना 11वीला कोण सांगाल का. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज नोन एज सर्क्युलर मोशन बरोबर आहे का रे. पण असे प्रश्न विचारले नाही होते सोपे तर डायरेक्ट विचारा. व्हॉट इज द ग्रॅव्हिटी ऍट हाईट H अँड डेप्थ D, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम असे प्रश्न विचारते. एवढं सोपं कोणी विचारणार नाही समजलं का. फिजिक्सचा पान झाला. नंतर आला केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे विचारले एखादा सोल्युशन देतील त्याचा pH काढा म्हणतील, pH काढा म्हणतील, त्याचा वस्तुमान काढा टोटल अशा पद्धतीने काय केमिस्ट्रीमध्ये प्रश्न विचारतील. आता राहिला बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, थिरिओफायटा ब्रायोफायटा नेचे बिचे जे काय असं काय. तसंच ह्युमन स्केलेटन ह्युमन बॉडी स्ट्रक्चर. मग दातला वरच्या दातला काय म्हणतात, खालच्या दातला काय म्हणतात, B1 B2 B3 B4 समजतंय. 8 महिन्यानंतर पहिले कोणते दात येतात, 12 महिन्यापर्यंत कोणते दात येतात, 16 वर्ष झाल्यावर 8 वर्ष झाल्यावर कोणते दात येतात अशा प्रकारचे प्रश्न विचारले ह्याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये. ह्याच्यामध्ये काय आलं प्लांटेशन आणि ह्युमन बॉडी सर्व झालं याच्यामध्ये समजतंय. आता राहिला ह्याच्यामधला कोणता पार्ट राहिला नाही जीके पण झाला. आता राहिला करंटचा भाग. करंट मध्ये पार आंतरराष्ट्रीय पासून राज्यस्तरीय पर्यंत पण जाईल समजतंय का. फक्त आता आपल्या ह्या लोकांना काय माहिती नसते हे गोष्ट समजतं का रे. म्हणजे जीकेचा हे सर्व धरून हे सर्व पुस्तक वाचायला लागले एवढे पुस्तक होतील आणि ह्याच्यामध्ये काय 100 मार्कच येतो समजतं का. आता ह्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त लोक काय अरियनचे पुस्तक वगैरे चांगले येतात आणि तेच पुस्तक अभ्यास करतात पोरं समजतंय. आणि मी जेव्हा अभ्यास करायचो नाही तेव्हा
नागपूर शिवाय मुंबई पुण्याशिवाय क्लासेस नव्हते सीडीएससी. आता औरंगाबादला वगैरे सुरू झाले, पण जिल्ह्याच्या ठिकाणी आणखी माहिती नाही लोकांना काय कंडिशन आहे. बरोबर आहे का? औरंगाबादला क्लास आहेत आता सीडीएससी. कुठेतरी भिंतीवर झालेलं लिहिलेलं असते, असा एक फोटो असते आणि कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस प्रिपरेशन फलाना फलाना क्लास. बस औरंगाबाद घेते का? पण आहे का? कोणता जिल्हा? तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचा? मी औरंगाबादला दुटेला होतो ना. हा तिथं यायचं आलंच नाही. बरोबर आहे. आता मराठवाड्यामध्ये फक्त औरंगाबादला क्लासेस घेतात. आमच्या नांदेडला नाही, लातूर नाही, उस्मानाबाद नाही, परभणी नाही. अरे ह्या बाबतीत ना खूप अडाणी लोक आहेत तिथं. समजतं का? हा औरंगाबाद ते सांगत ना, औरंगाबादला मी जो तयारी करतो तेव्हा नव्हतं काही. आता जर थोडस काय आता लोकांना कळायला लागलंय आर्मीमध्ये अधिकारी कसं होते. नाही तर अधिकारीचे पोरग टाका सातारा असेल स्कूलला, तिथूनच अधिकारी बाहेर पैदा होणार. अशी गोष्ट होती मराठवाड्याची. असं समजतंय का? आपलं ह्या सगळ्या पेपरमध्ये काय 100 मार्क, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये 100 मार्क आणि मॅथमध्ये 100 मार्क असे पेपर असतात. फक्त ओटीए साठी 2 पेपर असतात. ओटीए साठी फक्त ना पहिला पेपर आहे जीके आणि दुसरा इंग्लिश. आर्मीमध्ये इंग्लिश येणं खूप महत्वाचं आहे. इंग्लिश येणं खूप महत्वाचं आर्मीमध्ये. लक्षात घ्या. अशा प्रकारे काय त्याची परीक्षा होईल. नंतर परीक्षेत चांगला मार्क पडले, लिस्ट वगैरे लागेल, नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. आता आयएमआचा इंटरव्ह्यू कुठं असते? भोपाळ वगैरे असते. भोपाळ 2-3 ठिकाणी होते. बरोबर आहे? कुठं कुठं होतं कोण सांगल? एक्समॅन लोक आयएमएचा इंटरव्ह्यू कुठं होत आहे? 4 ठिकाणी होते. देहरादून, भोपाळ, आणखी कुठं होत आहे? पहिलं फक्त 2-3 ठिकाणी व्हायचं, आता 4 ठिकाणी होत आहे. नाही इंटरव्ह्यू होत नाही पुण्याला. पुण्याला इंटरव्ह्यू होत नाही. अच्छा, जयपूर, भोपाळ, देहरादून असं 2-3 ठिकाणी काय तर आयएमएचा इंटरव्ह्यू होते. बाकीचा इंटरव्ह्यू बद्दल मला काही जास्त कल्पना नाही. आपला नेटवर सर्च केलं ना तर माहिती भेटून जाईल. इलाहाबाद पण होतं का? बरं ठीक आहे, लक्षात घ्या. मग ह्याचा जो इंटरव्ह्यू जे आहे ना बाबा, हे 5 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतंय? 5 दिवसाचा असते. मग तुम्हाला बोलवलं जाईल, चेस्ट नंबर दिला जाईल, कॉन्फरन्स हॉलमध्ये बसवलं जाईल, एकाला बोलवलं जाईल. मग लगेच मग एखादा वर्ड देतील तुम्हाला, नक्सल असा वर्ड देईल. ह्याच्यावर तुम्ही एखादं जसं आपण निबंध वगैरे लिहितो ना तशा पद्धतीने तुम्हाला वेळ दिला जाईल. 1 घंटा 2 घंटे काय आहे ते, जेवढा टाइम आहे ते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहा म्हणेल. कोणताही विषय दिला जाईल. त्याला विषय वेगळा असेल, ह्याला असेल, त्याला असेल. मग ह्याच्यामधून काय इथून चाळी सुरू होणार. पहिल्या दिवशी मग 100 कोर बाहेर करणार, दुसऱ्या दिवशी 50 करणार. म्हणजे असं काय पहिल्या दिवसापासून इंटरव्ह्यू मध्ये काय चाळी सुरू होईल. ह्याच्या पुढे काय मी गेलो नाही. समजतंय का? तर सांगायचा उद्देश की आपल्या लोकांना आर्मी मधले अधिकारी कसे बनतात, पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये अधिकारी कसे बनतात हे माहितच नसतं. आता लक्षात घ्या, हे काय झालं, युपीसी काय केली, आर्मी मधले अधिकारी बनले. समजतंय? आता नाही एनडीएचं सिलेक्शन आहे. हे जे सिलेक्शन आहे ना ग्रॅज्युएशन वाला. लक्षात घ्या, ह्याच्यातून फर्स्ट रँक काय असतं? लक्षात घ्या, फर्स्ट रँक काय? लेफ्टनंट. हा मग हे सांगा म्हणजे यांचं वयाचे 8 म्हणजे 24, एकाची 25 आहे. यांची जे वयाची जात आहे ना 21 पासून 25 वर्षापर्यंत. हे स्पेशल अधिकारी डायरेक्ट कुठलं प्रमोशन लेफ्टनंट पासून येतात. बरोबर आहे. म्हणजे काही लक्षात घ्या, इथून एकदा तुम्ही पास झाले ना डायरेक्ट तुम्ही काय लेफ्टनंट होणार, एअरफोर्स मध्ये फ्लाईट ऑफिसर होणार. आणि एनडीएचं ऑफिसर कितव्या वर्षी होतोय? हा, आणि लक्षात घ्या, आणि ह्याच्यामध्ये सब लेफ्टनंट पद असते. कशामध्ये? नेव्हीमध्ये. समजतंय? म्हणजे असे काय तुम्ही इथून हे पास झाले ना, पहिलं पद तुमचं आर्मी मध्ये असेल लेफ्टनंट, नेव्ही मधलं सब लेफ्टनंट असेल, आणि एअरफोर्स मधलं फ्लाईट ऑफिसर एक पद असतं. म्हणजे इथून तुमचे स्टार्ट होणार. नंतर 12, 13, 14 वर्षामध्ये सिनियरिटी नुसार तुम्ही काय कर्नल रँक, ग्रुप कॅप्टन रँक यापर्यंत पोहोचणार. पण ह्याला हे काय, हे जे पूर्ण जे परीक्षा आहे ना हे काय ग्रॅज्युएशन बेसिस. कशावर आहे? ग्रॅज्युएशन बेसिस. एनडीची वर्ष जे आहे ना 3 वर्ष बेसिक ट्रेनिंग चालते. नंतर जे तुमचं जे फील्ड आहे ना त्याची वर्ष ट्रेनिंग जे आहे ना 1 वर्ष चालतं. समजतंय का? एनडी मार्फत. लक्षात घ्या. आता युपीएससी काय करत लक्षात घ्या, आता पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये ना युपीएससी काय करते, असिस्टंट कमांडंटची परीक्षा घेते. समजतंय का? असिस्टंट कमांडंट म्हणजे आपल्या इथलं कोणतं डीवायएसपी पद. समजतंय का? पॅरामिलिटरी फोर्स मध्ये डीवायएसपी. पण आर्मीचं समकक्ष म्हणलं
आर्मीच्या जर समकक्ष म्हणलं ना तर असिस्टंट कमांडर आणि मेजर एका समकक्ष असतात. पॅरामिलिटरी फोर्स मधला असिस्टंट कमांडर आणि आर्मी मधलं मेजर ही पदं जे आहेत ना समकक्ष. म्हणजे आर्मी मधला मेजर म्हणजे कोण असतो, कंपनी कमांडर, आणि असिस्टंट कमांडर म्हणजे कोण असतो, कंपनी कमांडर, ज्याच्या हातामध्ये कंपनी असते. नंतर मग ते प्रमोशन होणार, मग समादेशक होणार. समजतं का? या पद्धतीनं आता लक्षात घ्या, जे युपीएससी आहे ना, युपीएससी काय करते, गॅझेटेड ऑफिसर जे आहेत जैन सर, माझे नाव सुजित पंढरीनाथ साळुंके, भरती जिल्हा नवी मुंबई, रोल नंबर 650. मी आता पोलीस ट्रेनिंग सेंटर लातूरमध्ये ट्रेनिंग घेत आहे. माझं ट्रेनिंग संपेल उद्या आमची पासिंग आउट परेड आहे. तर सरांनी मला सहज विचारलं की आधी काय करत होता. तर मी आर्मीमध्ये ऑफिसरसाठी ट्राय केलेलं आहे, सीडीएस एक्झाम दिलेली आहे, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झाम दिलेली आहे, आणि म्हणजे इंटरव्ह्यू पण दिलेला आहे. मी 8 वेळा SSB दिलेला आहे, म्हणजे एफकॅटचा, एअरफोर्सचा पण दिलेला आहे, आणि एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट त्याचा पण दिलेला आहे, आणि सीडीएसचा पण दिलेला आहे. तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे माझा आता एज बार झालेला आहे, 25 कम्प्लीट झालेला आहे. त्यामुळे मी आता आर्मीसाठी ट्राय करू शकत नाही. त्यामुळे मी पोलीससाठी ट्राय केला. आता इथून पुढे पण मी PSI साठी ट्राय करणार आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो सीडीएस एक्झाम म्हणजे सहसा काय असते. फर्स्ट डे कुठं होतं तुमचं इंटरव्ह्यू आणि कशा पद्धतीने होतं सांगा तुम्ही. सर, हां सर, मी इंटरव्ह्यू बद्दल सांगतो माहिती तुम्हाला. सर, तुम्ही एक्झाम क्लिअर करता, क्लिअर केल्यानंतर दीड ते 2 महिन्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. तर इंटरव्ह्यूची डेट आली की नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूची डेट आली की वापस तुम्हाला बोलवतात इंटरव्ह्यूसाठी. आर्मीसाठी ट्रेनिंग म्हणजे इंटरव्ह्यूचे सेंटर्स आहेत, अलाहाबादला आहे, भोपाळला आहे, आणि बँगलोरला पण आहे, आणि कपूरथळा पण आहे पंजाबमध्ये. पण त्याचं एवढं आता नॉलेज नाही, कारण माझ्या वेळेस तर नव्हतं. कारण मी 2019 पर्यंत SSBचे इंटरव्ह्यू दिलेले होते. त्यानंतर माझं एज बार झालं, त्यामुळे मी आता पोलीससाठी ट्राय केलं. तर थोडक्यात सांगतो की SSB इंटरव्ह्यू हा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. 5 दिवस ते तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी चेक करतात, तुमचं नॉलेज चेक करतात. आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे माझ्या वडील आर्मीमध्ये होते, आणि माझा भाऊ पण आर्मीमध्ये आहे. तो एज्युकेशन हवालदार शिक्षक आहे आर्मीमध्ये. आणि माझा एक मावस भाव आहे, तो कर्नल आहे आर्मीमध्ये, फर्स्ट मराठा बटालियनमध्ये आहे. त्याचं नाव अमित माने आहे, कर्नल अमित माने. सो मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की हा सगळा इंटरव्ह्यू होतो, तो 5 दिवसाची प्रोसेस असते. त्याच्यामध्ये तुम्ही 5 दिवसाच्या प्रोसेसमध्ये सगळं इंग्लिशमध्ये असतं. मराठी लोकांना एवढे इंग्लिश म्हणजे जमतं ऍक्च्युली. इट डिपेंड्स ऑन हाऊ मच टाइम यू गिव्ह टू दॅट. ओके, तर थोडक्यात सांगतो, मराठीमध्ये सांगतो की फर्स्ट डे असतो. फर्स्ट डेला तुम्हाला स्टार्टिंगला आधी सांगतो DD असतो. स्टार्टिंगला तुम्हाला तिथं कागदपत्र चेक करता. तुम्ही रेल्वे स्टेशनला जाता, MCOला तुम्ही रिपोर्ट करता, रेल्वे मुव्हमेंट कंट्रोल ऑफिसला. तिथून आर्मीवाल्यांची गाडी येते, आर्मीची गाडी तुम्हाला सिलेक्शन सेंटर पर्यंत घेऊन जाते. तिथून तुमचे डॉक्युमेंट चेक करतात, व्हेरीफाय करतात. त्यानंतर तुम्हाला PIQ देतात, पर्सनल इन्फॉर्मेशन क्वेश्चनियर. त्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची माहिती भरायची असते. ती माहिती भरली की वापस तुम्हाला दुपारपर्यंत तुम्हाला ते रूम्स अलॉट करतात. रूम्स अलॉट झाल्या की नंतर तुम्ही तुमच्या ह्याच्या हॉस्टेलमध्ये जाता, रूममध्ये जाता. आणि नंतर नेक्स्ट डे असतो तुमचा फर्स्ट डे असतो इंटरव्ह्यूचा. फर्स्ट डेला काय असतं की ते तुम्हाला वर्बल नॉन वर्बल म्हणजे फर्स्ट डेला सकाळी तुम्ही ब्रेकफास्ट करता. ब्रेकफास्ट झाल्यावरती ते तुम्हाला थोडक्यात वर्बल नॉन वर्बल असतं. ऍप्टिट्यूड टेस्ट कशी होते, बुद्धिमत्ता चाचणी, त्या प्रकारे तुमची 1 तासाची बुद्धिमत्ता चाचणी होते. त्या चाचणी झाली की नंतर बुद्धिमत्ता चाचणी झाली की नंतर हे असतं ग्रुप डिस्कशन असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टोरी दाखवतात. त्याला पिक्चर परसेप्शन अँड डिस्कशन टेस्ट म्हणतात. त्यामध्ये तुम्हाला एक फोटो दाखवतात. त्या फोटोमध्ये स्केच हेजी पिक्चर असतं. तर हेजी पिक्चरमध्ये काय होतं की तिथे एक स्केच असतं, एखादं पिक्चर येतं, त्यावरती तुम्हाला स्टोरी बनवायची असते. मग ती स्टोरी झाली की स्टोरी रायटिंग करायची असते. 3.5 मिनिटं टाइम भेटतो तुम्हाला. तुम्ही एका मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये असता, जवळजवळ 150 जण असता तुम्ही, 150 ते 120 जण. त्यामध्ये स्टोरी तुम्ही राईट करायची. ती स्टोरी झाली की नंतर ते पिक्चर्स तुमचे कलेक्ट करतात आणि तुमचा 20-20 जणांचा ग्रुप बनवतात आणि तुम्हाला सेपरेट रूममध्ये घेऊन जातात 20-20 जणांना. आणि तिथं 3 ऑफिसर्स बसलेले असतात. ते तुम्हाला सांगतात की ओके जेंटलमॅन, यू कॅन नॅरेट युअर स्टोरी फर्स्ट अँड देन आफ्टर यू कॅन स्टार्ट युअर डिस्कशन. आणि मग तुम्ही 20 जणांना प्रत्येक जण आपली स्टोरी ऍड करतं की तुम्ही स्टोरीमध्ये काय लिहिलेलं असतं. त्यांच्याकडे ते ऑलरेडी तुम्ही स्टोरी लिहिलेलं असतं. मग तुम्ही स्टोरी नॅरेट करायची. नॅरेट झाली स्टोरी की नंतर ते म्हणतात की स्टोरी नॅरेशन संपल जेव्हा 20व्या मुलाचा, तेव्हा तुम्ही डिस्कशन स्टार्ट करू शकता. डिस्कशनमध्ये कॉमन स्टोरी काढायची असते. एक कॉमन सगळ्यांनी स्टोरी काढतात. कॉमन स्टोरी झाली, कॉमन स्टोरी साठी डिस्कशन करायचं असतं. एक सगळ्या ग्रुपची कॉमन स्टोरी काढायची असते.
त्याच्यामध्ये प्रत्येकाचं परसेप्शन वेगवेगळं असू शकतं, की काहींना 2च कॅरेक्टर दिसतात त्या पिक्चरमध्ये, काहींना 1 दिसतं, काहींना 3 दिसतं, काहींना कॅरेक्टर दिसत नाही. मग नंतर डिस्कशन झालं की नंतर ते सांगतात की सहसा डिस्कशन कंप्लीट होत नाही, कारण सगळे बोलत असतात. त्यामध्ये तुम्हाला तुमची संधी शोधायची असते. तुम्ही संधी शोधायची आणि तुम्ही बोलायचं, की म्हणजे तुम्ही जे पाहिलं स्टोरीमध्ये ते सांगायचं, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचा. पण मला काय वाटतं की मी आता 3 वेळा मी म्हणजे स्क्रीनिंग क्लिअर आहे, त्याच्यामुळे मी सांगतो की तुम्ही स्वतःला स्टोरी नॅरेशन यामध्ये खूप महत्त्वाचा पार्ट ठरतं, की तुम्ही तुमची स्वतःची स्टोरी कशी नॅरेट करता. इव्हन तुम्ही डिस्कशनमध्ये बोलला नाही ते चालतंय. आणि ते झालं की नंतर ते म्हणतात की 11-12 पर्यंत ते प्रोसेस संपते. आणि ते झालं की नंतर तुम्हाला ते म्हणतात की ओके जेंटलमॅन, वेट आउटसाइड फॉर द रिझल्ट, यू कॅन हॅव युअर लंच. म्हणजे तुम्ही जायचं, तुमचं जेवण करायचं दुपारचं, आणि नंतर परत कॉन्फरन्स रूममध्ये यायचं, आणि मग ते तुमचा पूर्ण सांगतात की कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणाचं नाही. मग 150 जण असले तर 20-30 जणांचं ते स्क्रीनिंग करतात. त्यांना ते डिपेंड करतं तुम्ही कसं, 40 जण पण असतात कधी. तर ते तुमच्या परफॉर्मन्सवरती ते डिपेंड करतं. मग ते झालं की नंतरनं ते वेगळा ग्रुप बनवतात, आणि ज्यांचं नाही झालं त्यांना सांगतात की बाबा, त्यांना थोडं गायडन्स करतात आणि त्यांना सांगतात तुम्ही जावा वापस. मग त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो त्यांचा. मग ते घरी जातात मुलं, बाकीचे ज्यांचं नाही झालं ते. मग बाकीचे ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना नवीन चेस्ट नंबर अलॉट होतात. ते झालं की नंतर त्यांना नवीन चेस्ट नंबर अलॉट झाले की नंतर त्यांचे परत डॉक्युमेंट परत एकदा चेक होतात. ते झालं की नंतर त्यांना सेकंड डेमध्ये काय असतं, सेकंड डेमध्ये पहिल्या दिवशी 1 स्टोरी होती, तर सेकंड डेला 12 स्टोरी असतात. 12 स्टोरी म्हणजे ते 11 पिक्चर्स फ्लॅश होतात, आणि 11 पिक्चर झाले की शेवटचं असतं ते 12वी स्टोरी असते, ते नुसतं ब्लँक पिक्चर असतं. त्याच्यावरती तुम्ही तुमच्या थॉट्सनी स्टोरी राईट करायची असते. थॉट्स मॅटर करतात तिथे. आणि 11 स्टोरी, प्रत्येक स्टोरीला एक 3 ते 3.5 मिनिटं भेटतात. ते तुम्ही स्टोरी लिहायची की दुसरं लगेच फ्लॅश होतं 3 मिनिटांनंतर. अशा 12 स्टोरी लिहायच्या. 12 स्टोरी झाल्या की नंतर असतं हे असतं काय म्हणतात, एक वर्ड देतात. वर्ड 60 वर्ड असतात. वर्ड असोसिएशन टेस्ट म्हणतात त्याला. 60 शब्द असतात. त्या 60 शब्दामध्ये एक असतं, समजा करेज शब्द असला तर इंडियन सोल्जर्स आर व्हेरी करेजियस. एक शब्दावरती पूर्ण सेंटेन्स बनवायचं असतं. ते झालं, सेंटेन्स बनवलं की 60 शब्दाशी 15-15 सेकंदाला एक शब्द फ्लॅश होतं. ते झालं की वापस SRT असतं, सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असतं. एक तुम्हाला 60 सिच्युएशन्स असतात, त्यानुसार तुमची रिॲक्शन लिहायची असते. जर समजा मी थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो की समजा क्लासरूममध्ये तुम्ही बसलाय, तर ते साप निघाला, तर तुम्ही काय कराल. तर थोडक्यात की तुमची रिॲक्शन तिथे काय मॅटर करते, की एखादा काय करतो, आवाज करेल, बाहेर गोंधळ करेल आणि बाहेर जाईल. तर त्यामध्ये एखादा मुलगा असेल की तो एखादी स्टिक घेईल, त्या स्टिकनं सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, ते करू शकतो. किंवा सरपंच मित्राला बोलू शकतो. प्रत्येकाचे थॉट्स व्हॅरी करतात. मग तुम्ही ते सिच्युएशन रिॲक्शन लिहायची असते, तुमची रिॲक्शन काय आहे. ते झालं की नंतर असतं सेल्फ डिस्क्रिप्शन. काय असतं, सेल्फ डिस्क्रिप्शनमध्ये काय असतं की तिथे 4 मुद्दे असतात. व्हॉट यू थिंक अबाउट युअर सेल्फ, व्हॉट युअर पॅरेंट्स थिंक अबाउट यू, व्हॉट युअर टीचर्स थिंक अबाउट यू, व्हॉट युअर फ्रेंड्स थिंक अबाउट यू. म्हणजे तुमच्या फ्रेंड्सचे तुमच्याबद्दल ओपिनियन काय आहे, तुमच्या पॅरेंट्सचे ओपिनियन काय आहे, ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचे असतात. ते झालं की स्वतःबद्दल माहिती आहे, तुमचे प्लस पॉईंट्स लिहायचे, प्लस तुमचे ड्रॉबॅक्स लिहायचे, ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. ते सांगता तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय इम्प्रूव्ह करायचं आहे, तर ते पण तुम्ही लिहू शकता. मग ते त्यासाठी तुम्हाला एक 15 मिनिट्सचा कालावधी मिळतो. 15 मिनिटात तुम्हाला ते लिहायचं असतं. ते झालं की तुमची सायकोलॉजिकल टेस्ट एंड होते. आणि ते झालं की 11 वाजेपर्यंत तुमची सायकोलॉजिकल टेस्ट एंड होते SSBच्या सेकंड दिवशी. ते झालं की तुमचे इंटरव्ह्यू पण फ्लॅश होतात. चेस्ट नंबरनुसार इंटरव्ह्यू येतात. अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यू असतो, एक पर्सनल इंटरव्ह्यू म्हणून असतो. तर तो तुमच्या एक सेकंड डेला असतो, थर्ड डेला असतो किंवा 4th डेला, असा 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या दिवशी तुमचे इंटरव्ह्यू असू शकतात. ते झालं. इंटरव्ह्यूमध्ये पर्सनल इंटरव्ह्यू असतात, अर्ध्या तासाचे सेपरेट घेतो. एक जो असतो ना तिथला चेअरमन, तो घेतो. ते सेकंड डे झाला की सेकंड डे नंतर थर्ड डे येतो. सेकंड डे नंतर तुम्ही फ्री असता. 11 नंतर तुम्ही फ्री असता. सेकंड डे सायकोलॉजिकल टेस्ट झाली की तुम्ही फ्री असता. तुम्ही 5 वाजेपर्यंत तुम्ही बाहेर जाऊ शकता कुठे पण फिरायला सिलेक्शन सेंटरमध्ये. ते झालं की तुम्हाला सिलेक्शन सेंटरमध्ये ऑफिसरसारखं ट्रीटमेंट भेटते. आता मी येतो 3ऱ्या दिवसावरती. 3ऱ्या दिवशी काय असतं, 3रा आणि 4था दिवस असतो, तो ग्रुप GTOचा दिवस असतो, ग्रुप टेस्टिंग ऑफिसरचा दिवस असतो. 3रा आणि 4था दिवस. तर त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असतात. 3रा आणि 4था दिवस मी तुम्हाला एकदमच सांगतो दोन्हीमध्ये काय काय असतं. की त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असतं. ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्हाला 2 टॉपिक भेटतात. एक असतो करंट अफेअर्सवरती टॉपिक असतो, आणि एक असतो सोशलवरती, सोशल टॉपिक असतो, जसं की विमेन एम्पॉवरमेंट असतं, चाइल्ड लेबर असतं, ह्याच्यावरती टॉपिक असतो. ते झालं की 20 मिनिटाचा टॉपिक असतो. त्याच्यावरती तुम्हाला डिस्कस करायचा असतो. तुम्ही 24 जण असला ना की सेकंड डेला तुमचे ग्रुप पडतात की 8 जणांचा ग्रुप बनतो GTO टास्कमध्ये थर्ड डेला.
तर 8 जणांचा ग्रुप सेपरेट 8 जण एक ग्रुप टेस्टिंग ऑफिसर तो तुमचं टेस्ट करत असतो तुम्हाला. त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन होतं. तुम्हाला सांगितलं सोशल टॉपिक असतो, एक करंट अफेअरवरती टॉपिक असतो. मग सोशल टॉपिकवरती तुम्हाला मॅन्डेटरी असतो की तुम्हाला बोलायचं असतं. करंट अफेअरचा जो टॉपिक असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतात, दोन टॉपिक असतात. त्यावरती तुम्ही 8 जणांमध्ये म्युच्युअल डिस्कशन करून 2 टॉपिक डिसाईड करू शकता. ते झालं की ते 20-20 मिनिटाचे डिस्कशन असतात. त्यामुळे तुम्हाला नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी. ते झालं की नंतर असतं प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क. प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्कमध्ये काय असतं, एक ग्राउंडवरती नेतात तुम्हाला. ग्राउंडवरती ऑब्स्टॅकल असतात. ऑब्स्टॅकलमध्ये काय असतं, एक बल्ली असती, एक रोप असती आणि एक फळी असते. त्या फळीच्या साह्याने तुम्हाला ते ऑब्स्टॅकल पार करायचे असतात. ऑब्स्टॅकल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स असतात. त्या स्ट्रक्चर्सची फळी ठेवायची असते. तर तुम्ही तुमचे माइंड कसं यूज करतात ते तिथं मॅटर करतं. आणि तुम्ही ते ऑब्स्टॅकल कसे पार करता ग्रुपला सोबत घेऊन जाऊन. ते झालं ह्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क, PGT त्याला म्हणतात. PGT 1 PGT 2, प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क 1, प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क 2 असे पण असतात. म्हणजे 2 टास्क असतात. आणि ते झालं की असते फायनल एक असतं फायनल ग्रुप टास्क असते. परत आणखीन हाफ ग्रुप टास्क असते. हाफ ग्रुप टास्कमध्ये काय असतं की समजा तुम्ही 8 जण आहे आणि मी आणि माझ्यासोबत एक मुलगा आहे. मी जास्त बोलते तर माझ्यासोबतचा मुलगा जास्त बोलत नाहीये. मग तो काय करतो, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर तो करतो की तो मला एका ग्रुपमध्ये टाकतो, चौघांना एकत्र काढतो आणि दुसरा जो मुलगा कमी बोलतोय मग त्याला वाटते की तो चांगला आहे, त्याच्यामध्ये थॉट्स चांगले आहेत, त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे, त्याला वाटते त्याला घ्यावं. मग तो त्याला वेगळं सेपरेट ग्रुपमध्ये टाकणार आणि मला सेपरेट ग्रुपमध्ये टाकणार. 4 जणांचा ग्रुप तो हाफ ग्रुप टास्क असतो. ते PGT गतच असतं, स्ट्रक्चर्स असतं. स्ट्रक्चरच्या साह्याने तुम्हाला पार करायचं असतं ऑब्स्टॅकल ते. मग त्याप्रमाणेच तुम्ही पूर्ण करू शकता ऑब्स्टॅकल. हाफ जणांचा ग्रुप घेऊन तो हे करतो. परत असं लेक्चर असतं. लेक्चरमध्ये काय असतं, लेक्चरमध्ये 4 टॉपिक असतात. 4 टॉपिकवरती तुम्हाला 3 मिनिटं टाईम भेटतो. 3 मिनिटांमध्ये तुम्ही त्या टॉपिकवरती प्रिपेअर करायचं असतं आणि त्याच्यावरती बोलायचं असतं, म्हणजे भाषण करायचं असतं. त्याच्यामध्ये टॉपिक असतात कुठले की सायबर क्राईम असतो, परत क्रिकेट इन इंडिया, अशा प्रकारचे 4 टॉपिक असतात. एक असतो सगळ्यात डिफिकल्ट असतो, त्या थोडा कमी डिफिकल्ट असतो आणि सगळ्यात इझी असतो, लाईक क्रिकेट इन इंडिया. तुम्ही ह्या टॉपिकवरती तुम्हाला बोलायचं असतं. ह्यातला कुठला पण टॉपिक तुम्ही निवडू शकता आणि ग्रुप टेस्टिंग ऑफिसर सर असतात त्यांना देऊन सांगता, सर मला हा टॉपिक निवडला मी, ते सांगून त्या टॉपिकवरती तुम्हाला डिस्कशन स्टार्ट करायचं असतं. ते झालं की असतं स्नेक रेस असतं. स्नेक रेसमध्ये काय असतं, एक तुम्हाला कापडाचा स्नेक देतात. कापडामध्ये स्नेक असतो. त्या स्नेकला घेऊन तुम्ही 8 जणांनी 10 ऑब्स्टॅकल असतात जे कमांडोचे ते पार करायचे असतात. आणि त्याच्यामध्ये जसा ग्रुप टेस्टिंग ऑफिसर सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्या ऑर्डर्स फॉलो करावे लागतात. ते झालं की एक असतं इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल. इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल काय असतं की कमांडोचे 10 ऑब्स्टॅकल असतात. तर ते 10 ऑब्स्टॅकल तुम्हाला 2.5 ते 3 मिनिटात ते पार करायचे असतात. ते ऑब्स्टॅकल तुम्ही पार केले की त्याचे मार्क्स असतात तुम्हाला. तुम्ही 2.5 मिनिटाच्या टाईममध्ये तुम्ही ऑब्स्टॅकल रिपीट पण करू शकतात. ते असे ते सांगतात. ते त्यांच्या ऑर्डर्स फक्त फॉलो करायचे. ते मेन काय असतं की SSB इंटरव्ह्यूमध्ये की तुम्ही ऐकून किती घेताय व्यवस्थित प्रॉपर. ते मला जाणवलं की बाबा तुम्ही प्रॉपर ऐकून घ्यावं आणि त्यानुसार तुम्ही ऍक्ट करायचं असतं त्या इंटरव्ह्यूमध्ये. हे झालं 3rd आणि 4th डेला. हे दोन्ही जेवढे मी टास्क सांगितले एखादे राहू पण शकते, कारण मी 2019 मध्ये इंटरव्ह्यू दिलेला शेवटचा अलाहाबादमध्ये. तर थोडं हे होऊ शकतं. पण हे झाले 3rd आणि 4th डेला. ठीक आहे. 3rd आणि 4th डे झाला की शेवटचा असतोय तो फायनल 5th डे, कॉन्फरन्स डे. कॉन्फरन्स डे मध्ये काय ऑफिसर असतात ना, त्यांनी त्यांचा डिसिजन बनवलेला असतो. सहसा त्यांनी बनवला म्हणजे डिसिजन केलं असतं की बाबा कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं. इट जस्ट अ फॉर्मॅलिटी. तो असतो कॉन्फरन्स डे. कॉन्फरन्स डे मध्ये काय असतं की ते तुम्हाला शेवटी फॉर्मल्समध्ये यायला लावतात. फॉर्मल्समध्ये शेवटच्या दिवशी जायचं त्यांच्या, म्हणजे मी तुम्हाला एकदम सांगतो की शेवटच्या दिवशी फॉर्मल्समध्ये जायचं आणि एक कॉन्फरन्स रूम असते त्यांची. तर त्या हॉलमध्ये तुम्ही जायचं ह्याच्यामध्ये कॉन्फरन्स रूममध्ये ते असे घोड्याच्या नालीमध्ये ते त्यांचं हे असतं, पॅनल असतं इंटरव्ह्यूचं. त्याच्यामध्ये 4 सायकोलॉजिस्ट असतात एका साईडला 4 GTO असतात, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर्स असतात आणि एक असतो प्रेसिडेंट आणि एक व्हाईस प्रेसिडेंट असतो. तर तो पुढे बसलेला असतात सर दोघं पण ते. आणि तुम्ही येता तिथं, तुम्ही तिथून एंटर करता तुमच्या ह्याच्यानुसार, कारण त्याला तुमचा चेस्ट नंबर फ्लॅश होतो बाहेर, तुम्हाला जायचं असतं त्या चेस्ट नंबरनुसार तुम्ही आतमध्ये एंटर करता. तुम्ही तिथं गेला आतमध्ये की स्टार्टिंगला ते म्हणतात ओके तुम्ही जायचं, तिथं चेअरच्या शेजारी उभं राहायला की ओके म्हणतात की सुजित प्लीज सेट. मग आपण बसायचं. मग ते सांगतात की हाऊ इज युअर स्टे हिअर, तुमचा स्टे कसा होता, तुम्हाला कसं वाटलं सेंटरमध्ये, तुम्हाला काय चेंजेस करायचे आहेत का सेंटरमध्ये, तुमचं जे ओपिनियन आहे ते तुम्ही सांगू शकता त्यांना. इट्स अ कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन. ते झालं की म्हणतात ओके जेंटलमॅन यू कॅन गो आउटसाईड, वेट फॉर द रिझल्ट्स. मग तुम्ही जायचं बाहेर
थांबायचं मित्रांसोबत, तुमचे जे 24 एक जण असतात तुमच्या सोबत, त्यांच्यासोबत थांबायचं. ते झालं की नंतर ते म्हणतात तुम्ही आता जेवण करून या. मग जेवण करून आलो वापस की नंतर ते रिझल्ट असतो. रिझल्टमध्ये काय असतं, रिझल्टमध्ये एकदम शेवटी तुम्ही राहिलेले 24 जण असतात ते एका सेपरेट रूममध्ये बसतात. ते त्या कॉन्फरन्स हॉलचं म्हणतात त्याला. 24 जण बसतात. 24 जण असला की ते एखादा वेगळाच ऑफिसर होतो, ज्यांनी तुम्हाला ॲक्सेस केला असतं तो अधिकारी तर सहसा तिथे येत नाही, बट दुसरा अधिकारी येतो आणि तो सांगतो की बाबा कोणाचं सिलेक्शन झालं नाही झालं. त्याआधी ते थोडं जनरल स्पीच देतात. त्याच्यामध्ये ते सांगतात की बाबा जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही खचून जाऊ नका, नेक्स्ट टाइम तुम्ही ट्राय करू शकता. आर्मी इज नॉट दी ओनली करिअर लेफ्ट फॉर यू, अदर करिअर्स आर ऑल्सो अवेलेबल फॉर यू. तुमच्यासाठी बाकीचे करिअर्स पण अवेलेबल आहेत. जर तुमचं सिलेक्शन नाही झालं यावेळेस तर तुम्ही नेक्स्ट टाइम पण ट्राय करू शकता विथ मोर एफर्ट्स. ते झालं की ते सिलेक्शन झालं नंतर ते सांगतात की कुणाचं सिलेक्शन झालंय. ते नंतर चेस्ट नंबर फक्त रीड करतात. चेस्ट नंबर रीड केलं की तुम्ही जायचं साईडला, म्हणजे जायचं चेस्ट नंबर रीड करतात. ते तुम्हाला कळतं की तुम्ही रिकमेंड झालं की नाही झालं. ते रिकमेंडेशन झालं की ज्यांचं रिकमेंडेशन झालं ते तिथे थांबतात आणि ज्यांचं रिकमेंडेशन नाही झालं ते वापस ते ट्रॅव्हलिंग अलाउन्स घेतात आणि वापस त्यांना घरी पाठवतात. तर ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना त्यांचं 7 दिवस मेडिकल होतं आणि ते मेडिकल झालं की नंतर ते घरी पाठवतात त्यांना पण, आणि त्यांचं मग फायनल मेरिट लिस्ट लागते. एवढंच. आता मी एवढं काय सांगत नाही कारण सीडीएस साठी तुम्ही कोणते पुस्तक रेफर केले? सीडीएससाठी सर RS अग्रवालचं ह्याचं ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश होतं ते रेफर केलं. माझ्याकडे आर्यनचं पण मोठं पुस्तक आहे. आर्यनचे पण चांगले आहेत ना? आर्यनचं पण पुस्तक आहे माझ्याकडे. ते सीडीएस साठी होतं माझ्याकडे. ते मोठं ज्याच्यामध्ये सगळे फिजिक्स topic- केमिस्ट्री मॅथ सर्वच हा आहे. येस सगळे टॉपिक क्लिअर होतात त्याच्यामध्ये. ते पण आहे. आणि OTA साठी एक सेपरेट भेटतं, पण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर खूप मॅटर करतात त्याच्यामध्ये. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर आपण गो थ्रू केलं पाहिजे स्टार्टिंगला, पण आपल्याला कळतं की बाबा काय आपण कशामध्ये लॅक करतोय. इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंग्लिशमध्ये जास्त स्कोर होतो सहसा, त्यामुळे इंग्लिशवरती जास्त भर दिलेला चांगला असते. त्यामुळे इंटरव्ह्यू पण फायदा होतो त्याचा. थँक्यू सर. धन्यवाद मित्रा.